क्रिटिकल आजाराच्या रुग्णांना सुद्धा आपण दिलासा देत असतो. मागील 10 वर्षापासून त्याला पूर्ण शरीरामध्ये एक प्रकारचं कंपन व्हायचं, चालताना सुद्धा त्यांना चालता यायचं नाही, पूर्ण अंगाला खाज होती. अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये विघ्नहर्ता रुग्णसेवेला आले होते. दादा नाव सांगा आपला. काय त्रास होता सांगा. आता कसं आहे? आता 90% वर आला. त्याच्यासाठी काळ्या उद्या त्यांचं आयुष्य समाधानी जाईल यासाठी आपण सर्व कार्यरत राहू नेहमी. अशा क्रिटिकल पेशंटला सुद्धा आपण दिलासा देत असतो. खाजेमध्ये आपण सोरायसिस आजार ऐकलेला आहे. कित्येक सोरायसिसच्या क्रिटिकल पेशंटला ज्यांना पूर्ण शरीरावर एक कॉईलसारख्या जखमा होत्या, अशा पेशंटला सुद्धा आपण त्या 100% आरोग्याच्या माध्यमातून दिलासा देत असतो. यामध्ये दादाला सुद्धा 10 वर्षापासून खाज होती आणि एक प्रकारचं कंपन व्हायचं, सर्वायकलचा खूप मोठा इश्यू होता हा. आणि या पोर्शनमध्ये कितीतरी औषध त्याने कितीतरी ठिकाणी गेलेले आहे. या सर्वायकलमध्ये कितीतरी पेशंटचे ऑपरेशन झाले होते जे बेडवर होते. अशा कित्येक पेशंटला सुद्धा आपण बेडवरून चालतं बोलतं केलेलं आहे. निलेश भाऊ भरतांदूरचे त्यांचं वजन सुद्धा 140 किलो होतं आणि पूर्ण 2दा ऑपरेशन सर्वायकलचं बेड होतं आणि पेशंट बेडवर होता. आणि पूर्ण अशा कंडिशनमध्ये ते पेशंटला आपण अगदी 8-15 दिवसात पेशंट आपल्याकडे चालत आला ॲम्ब्युलन्समधून. एवढं ताकद, एवढी शक्ती आयुर्वेदामध्ये असते. आयुर्वेदाबद्दल जो आपला गैरसमज आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे की 6-7 महिने घेतल्यानंतर तिथून पुढे आराम असं काही नसतं. एवढ्या इमिजिएट पेशंट त्याच्यातून बाहेर येत असतात. तेव्हा सर्वांना विनंती आहे, दुसरी बाब उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही की बऱ्याच लोकांचा मला फोन येत असतो उन्हाळा आहे सर, औषध गरम होईल का, असं काही नसतं.